हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद देते की पुन्हा एक बार परमेश्वराने मला ही संधी दिली. त्याच्या वचनातून बोलण्याचे मी प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं मी प्रभू येशूच्या नावात मनापासून स्वागत करते. हालेलुया. बऱ्याच आम्ही बघतो की वेगवेगळ्या परीक्षा होतात, है की नाही. आणि त्या परीक्षेमध्ये जे एक्झामिनर असतात, क्वेश्चन पेपर दिल्यानंतर पूर्ण एक्झाम संपेपर्यंत ते शांत राहतात. बरोबर सिस्टर, तुम्ही टीचर आहात. मुलं ते क्वेश्चन सोडत असतात आणि बराच वेळेस ते टीचरकडे बघतात की कधी एखाद्या टीचरने आम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सांगावं होतं, परंतु सांगता का नाही. बरोबर बरोबर का. तुम्ही TWRची एक्झाम देता आपल्या प्रेस सेंटरमध्ये. देवाचे सेवकांना त्या प्रश्नाचे उत्तर माहीत असतात की नाही, असतात, पण ते सांगतात का. त्या पिरियड्समध्ये ते काय राहतात, शांत राहतात. बरोबर. कधी कधी ते एक्झाम झाल्यानंतर ते कदाचित तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर देतील. सो ते यासाठी शांत असतात की त्यावेळेत तुम्हाला ज्या प्रश्नांचे उत्तर आहे ते तुम्हाला सोडवता यावे. बरोबर. तुमच्या बुद्धीचं, तुमच्या ज्ञानाचं मूल्यांकन व्हावं. तुम्ही किती प्रभूमध्ये वाढलेले आहात, है की नाही. या गोष्टीचं मूल्यांकन होण्यासाठी प्रियानो मी बघतो की परीक्षा घेतली जाते. एक्झामिनर असेल किंवा जो परीक्षा घेणारा असतो तो त्यावेळेस शांत असतो, कारण त्याला ह्या गोष्टी बघायच्या असतात किंवा त्यातून हे निष्पन्न करायचं आहे की तुम्हाला किती येतंय. जर त्या टीचरने त्यावेळेस उत्तर दिलं तर नेमकं समजेल का की ही व्यक्ती किती अभ्यासू आहे किंवा ही किती ज्ञानी आहे किंवा किती गोष्टी ह्या व्यक्तीला येतात किंवा ही व्यक्ती किती निपुण आहे. ह्या गोष्टी लक्षात येतील का. नाही येतं का. नाही. म्हणून एक्झाम घेता वेळेस प्रियानो जे एक्झामिनर असतात ते शांत राहतात आणि ते बघतात, है की नाही. बरोबर. याचा अर्थ हा होत नाही की शिक्षकांना क्वेश्चनचे आन्सर येत नाही, असा होतो का. नाही. ज्यांनी शिकवलंय त्यांना तर सगळं येतंय. बरोबर. परंतु ते त्यावेळेस बघतात की आम्हाला किती येतं, की नाही, आम्ही किती प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो. सो बऱ्याच वेळेस असंच होतं, परमेश्वराकडे आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात, परंतु परमेश्वर त्यावेळेस शांत असतो. हालेलुया. का. कारण त्यावेळेस परमेश्वर तुमचं मूल्यांकन करत असतो. याचा अर्थ हा होत नाही की जे एक्झामिनर आहे त्याच्याकडं प्रश्नांची उत्तरं नाही म्हणून तो शांत आहे, असा अर्थ होतो का. नाही. एक्झाम तेच घेतात जे शिक्षक असतात ते. बरोबर. त्यांनाच ही जबाबदारी दिली जाते. पण जे शिक्षक आहे किंवा ज्यांना सर्व माहिती आहे ते प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात, परंतु ते त्यावेळेस शांत राहतात. बरोबर. सो बऱ्याच वेळेस असंच होतं की आमची प्रश्न आमच्या परमेश्वराला आमच्या प्रश्नांचं उत्तर ठाऊक आहे, परंतु परमेश्वर काही समयापुरता किंवा काही वेळापुरता परमेश्वर शांत राहतो, कारण त्या परीक्षेत आम्ही किती टिकतो ह्या गोष्टी त्या व्यक्तीला पाहायच्या असतात. हालेलुया. किंवा आम्ही पास होतो की नापास होतो ह्या गोष्टी बघायच्या असतात, मूल्यांकन करायचं असतं. सो तुमच्या जीवनात पण असं कधी झालंय का की तुम्ही विचार केलाय की परमेश्वर माझ्यासाठी शांत आहे किंवा माझा परमेश्वर माझा ऐकत नाहीये. किती जणांना हा प्रश्न पडला, किती जणांनी हा विचार केला. हालेलुया. परंतु प्रियानो ह्या शांततेमागे किंवा शांत राहण्यामागे परमेश्वराचे अनेक उद्देश असतात. परमेश्वराच्या प्रियानो याच्या मागे अनेक कारण असतात. परमेश्वर विनाकारण शांत राहत नाही. हालेलुया. सो याच्या मागे काहीतरी कारण आहे आणि म्हणून प्रियानो आज मी बघणार आहोत की ज्यावेळेस परमेश्वर त्याचं मौन तोडतो त्यावेळेस काय होतं. तर बऱ्याच वेळेस बायबलमध्ये प्रियानो प्रभूने मौन धरलेले. मौन धरणं म्हणजे शांत राहणं किंवा स्तब्ध राहणं. याचा अर्थ हा होत नाही की परमेश्वर अनुपस्थित आहे. परमेश्वर उपस्थित असतो, परंतु काही काळापुरता किंवा थोड्या वेळापुरता परमेश्वर बऱ्याच वेळेस आमच्या प्रश्नांचं उत्तर देत नाही किंवा एखाद्या गोष्टीला विलंब लागतो. तर ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलं गेलं त्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्त या प्रकारे म्हणतो की इलोही इलोही लामा सबक्तनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. सो त्यावेळेस प्रभूने त्याला सोडलं. तर त्यावेळेस प्रभूने
त्या पित्याने मौन धारण केलं होतं. का? कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारणाची योजना पूर्ण व्हावी. हालेलुया. सो बऱ्याच वेळेस अशा प्रकारे प्राणो, बऱ्याच वेळेस परमेश्वर अनुत्तरित राहतो किंवा परमेश्वर कधी कधी मौन धरतो. तर यामागे कारण आहेत आणि ही कारणं वेगवेगळी आहे. आणि आज प्राणो आम्ही हीच गोष्ट त्याच्या वचनातून बघणार आहोत की काय घडतं ज्यावेळेस परमेश्वर त्याचं मौन तोडतो. परंतु त्या अगोदर आम्ही हे समजून घेऊ की परमेश्वर मौन का धरतो, है की नाही, किंवा परमेश्वर स्तब्ध का राहतो. ज्या प्रकारे वचनामध्ये आम्ही बघतो स्तोत्र सरिता याचा ते 83 अध्याय वचन 1, स्तोत्र 83:1. हे देवा तू स्तब्ध राहू नको, हे देवा मौन धरू नको, स्वस्थ राहू नको. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की इस्रायलाच्या शत्रूच्या नाशासाठी केलेली प्रार्थना आहे. आणि हे जे गीत आहे ते कोणी लिहिलेलं आहे? आसाफाने. दाविदाने लिहिलं का? नाही. आम्ही बघतो की स्तोत्र सरितेचे वेगवेगळे लेखक आहे. सो या ठिकाणचा जो लेखक आहे तो कोण आहे? आसाफ. मी सर्वजण म्हणूया आसाफ. आणखी जोरात, आणखी जोरात. ओके. सो आसाफाने हे लिहिलेलं आहे. आणि या वचनामध्ये आम्ही बघतो की तो या प्रकारे विनवणी करत आहे, प्रार्थना करते की हे देवा तू स्तब्ध राहू नको, म्हणजे तू शांत राहू नको. हे देवा मौन धरू नको. म्हणजे यातून एक गोष्ट आमच्या लक्षात येते की कधी कधी परमेश्वर मौन धरतो किंवा परमेश्वर कधी कधी निशब्द राहतो. म्हणजे कधी कधी परमेश्वर बोलत नाही किंवा परमेश्वर एखादं काम करत नाही. तुमच्या जीवनात कधी तुम्ही असा अनुभव घेतलाय की तुम्ही बऱ्याच वेळेस अनेक प्रार्थना केलेल्या आहे, परंतु प्रियांनो तुमच्या प्रार्थना अनुत्तरित आहेत किंवा त्या प्रार्थनेचं उत्तर प्रभूने दिलेलं नाही. हालेलुया. किती जणांनी हा अनुभव केलाय बरं? हालेलुया. सो या मागची काहीतरी कारणं आहेत की नाही. जर परमेश्वर मौन धरतो, बऱ्याच ठिकाणी काही वचनं असे आहे की ज्या ठिकाणी परमेश्वर त्याचं मौन प्राणो धरत नाही किंवा परमेश्वर थांबत नाही. यशायाचा 42 अध्याय वचन 14 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. यशाया 42:14. मी दीर्घकाळ मौन धरिले, मी स्तब्ध राहिलो, मी स्वतःला आवरिले. वेना देणाऱ्या स्त्रीप्रमाणे मी आता कणत आहे, उसासे व धापा टाकीत आहे. सो या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की मी दीर्घकाळ मौन धरिले. बऱ्याच वेळेस प्राणो कधी कधी परमेश्वर दीर्घकाळ म्हणजे खूप जास्त वेळ. एखादी गोष्ट तुम्ही अनेक वर्षापासून मागता, दीर्घ म्हणजे खूप मोठं किंवा खूप लांब लचक म्हणता येईल तुम्हाला. तर ज्या प्रकारे आम्ही बघतो की या वचनामध्ये लिहिलंय की मी दीर्घकाळ मौन धरिले, मी स्तब्ध राहिलो, मी स्वतःला आवरिले. वेना देणाऱ्या स्त्रीप्रमाणे मी आता कणत आहे, उसासे व धापा टाकीत आहे. सो कधी कधी परमेश्वर जो आहे प्राणो बऱ्याच वेळेस तो दीर्घकाळाचं मौन धारण करतो. पण ज्यावेळेस ते प्रभूला शक्य होत नाही मौन धरणं, त्यावेळेस तो आपलं मौन तोडतो. बऱ्याच वेळेस आम्ही ज्यावेळेस अनेक लोकांकडे बघतो प्रियानो, त्यांच्या जीवनाकडे बघतो, बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की हे लोक इतक्या वाईट मार्गाने जात आहे, इतकं व्यसन करताय, इतक्या सगळ्या गोष्टी करताय, मग परमेश्वर यांना शासन का करत नाही? कधी आलाय हा विचार? आलाय की नाही? विचार येतात की नाही तुमच्या डोक्यात? किती जणांच्या डोक्यात वेगवेगळे विचार येतात बरं की नाही? सगळ्यांचे येतात. माझ्या पण डोक्यात भरपूर वेगवेगळे विचार की नाही, चालूच राहतात की नाही. ज्या ज्या गोष्टी आम्ही बघतो त्या गोष्टी आम्ही विचार करतो. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही बघतो की हे लोक अशा प्रकारे जीवन जगताय किंवा अशा घटना घडताय, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही न्यूजपेपरला वाचतो, ह्या सगळ्या गोष्टी घडतोय. हे सगळं परिस्थिती ज्यावेळेस आम्ही बघतो प्रियांनो, तर आम्हाला असं वाटतं की परमेश्वर का ह्या गोष्टी सहन करतोय, का ह्या गोष्टीचा पलटवार परमेश्वर करत नाही, किंवा जे पाप करणारे आहे किंवा जे अधर्माने चालणारे आहे परमेश्वर त्यांना शिक्षा का करत नाही? परमेश्वर का शांत राहतो? परमेश्वराला ह्या गोष्टी दिसत नाही का? होतं असं आम्ही विचार करतो. प्रभू आम्ही तर इतकं धार्मिकतेने इतक्या भयाने जगतोय, पण ह्या लोकांना कुठल्याच प्रकारचं भय नाहीये. हे लोक अनितेने चालताय, अधर्माने चालताय. प्रभू यांना तू कुठपर्यंत सोसणार? कुठपर्यंत या लोकांसाठी तू शांत राहणार? तू न्याय का करत नाही? तू शासन का करत नाही? है की नाही?
बऱ्याच वेळेस आमच्या मनात विचार येतो, परंतु प्राणो परमेश्वर कधी कधी दीर्घकाळाचं मौन धरतो. दीर्घकाळापर्यंत परमेश्वर निस्तब्ध राहतो. ते यासाठी की परमेश्वर वाट पाहतो की हे लोक बदलतील, ह्या लोकांना कुठेतरी संधी मिळेल, हे लोक बदलतील आणि ह्या लोकांचं जीवन वाचवलं जाईल. हालेलुया. बराच वेळेस परमेश्वर वाट पाहतो, परमेश्वर संयम धरतो, परंतु ज्या वेळेस त्याचा संयम तुटतो मग परमेश्वराचा न्याय येतो. हालेलुया. परमेश्वर वाट पाहतो. लक्षात ठेवा प्राणो, परमेश्वर वाट पाहतो की ही व्यक्ती आता तरी बदलेल, ही व्यक्ती आता तरी माझ्याकडे येईल. परंतु ज्या वेळेस परमेश्वर संयम ठेवतो प्राणो, बऱ्याच वेळ परमेश्वर संयम ठेवतो, बऱ्याच वेळेस परमेश्वर स्वतःला आवरतो. कारण ज्या प्रकारे वचनामध्ये लिहिले की मी दीर्घकाळ मौन धरिले, मी स्वस्थ राहिलो, मी स्वतःला आवरिले. बऱ्याच वेळेस परमेश्वराचा कोप भडकतो आणि प्रियानो, परमेश्वर एखाद्या गोष्टीचा, एखाद्या व्यक्तीचा नाश करायला पाहतो, परंतु परमेश्वर बराच वेळेस स्वतःला आवरतो. कोणामुळे माहिती? कोणीतरी प्रार्थना करत असतं. हालेलुया. कोणीतरी मध्यस्थी करत असतं. ज्यावेळेस सोन्याच्या वासराच्या प्रकरणामध्ये ज्या गोष्टी घडल्या प्राणो, आम्ही बघतो की त्यावेळेस मोशेने मध्यस्थी केली, त्यावेळेस परमेश्वराने स्वतःला आवरलं. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्राणो देवाचं वचन सांगतं की मी दीर्घकाळ मौन धरिले, मी स्तब्ध राहिलो, मी स्वतःला आवरिले. वेना देणाऱ्या स्त्रीप्रमाणे मी आता कणत आहे, उसासे व धापा टाकीत आहे. सो बऱ्याच वेळेस प्राणो प्रभूला त्या गोष्टी सहन करता येत नाही, हे की नाही? प्रभू पण त्या वेदनेने, त्या सगळ्या गोष्टींनी कणत असतो. आणि ज्या वेळेस समय पूर्ण होतो मग परमेश्वराचा न्याय येतो प्राण. हालेलुया. हालेलुया. आणि मग जेव्हा त्याचा न्याय येतो प्राणो, आम्ही विचार करू शकतो की परमेश्वराचा न्याय किती भयंकर रीतीने येत असेल. परमेश्वर संधी दिल्याशिवाय कोणाचाही नाश करत नाही. लक्षात घ्या प्राणो, कारण त्याची इच्छा नाही की लहानातला एकाचाही नाश व्हावा. म्हणून प्राणो त्या वधस्तंभावर त्याने आपलं जीवन दिलं. तो वाट पाहतो, तो संधी देतो, प्रत्येकाला संधी देतो. जर तो नोहाच्या काळातल्या लोकांना, जे मृत लोक आहेत त्यांना देखील तो घोषणा करू शकतो, सुवार्ता देऊ शकतो, त्यांना संधी देऊ शकतो, तर आज जे जगामध्ये जिवंत आहे परमेश्वर त्या लोकांना संधी देणार नाही का? परमेश्वर त्या लोकांची स्तुती घेणार नाही का? परमेश्वर त्यांना एखादा चान्स देणार नाही का सुधारण्यासाठी? बराच वेळेस परमेश्वर अनेक संधी, अनेक प्राणोत परमेश्वर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून प्रभूकडे सुधारण्याच्या अनेक संधी देतो, परंतु बऱ्याच वेळेस लोक सुधारत नाही आणि मग परमेश्वराचा संयम तुटतो, त्याचं मौन तुटतं. आणि ज्यावेळेस त्याचं मौन तुटतं ना, मग ती बाब खूप भयंकर असते प्राण. मग जजमेंट आणि फक्त जजमेंट. परमेश्वराचा न्याय, न्याय आणि फक्त न्याय. बऱ्याच वेळेस बायबलमध्ये आम्ही बघतो की परमेश्वराने मौन धरलेलं आहे. आणि प्राणो, ज्या वेळेस ते मौन तुटलेलं आहे तर परमेश्वराचा न्याय आम्हाला पाहायला मिळालेला आहे. परंतु प्रत्येक वेळेसच असं नाही, प्रत्येक वेळेसच परमेश्वराने मौन धरलेले ते वेगवेगळ्या कारणांसाठी. हालेलुया. फक्त न्याय करण्यासाठीच एकमेवच गोष्ट तितके नाही, तर अशी अनेक कारणं आहेत की ज्यामुळे परमेश्वराने मौन धरलेले आहे. आणि प्राणो, मी बघतो की मौन धरणं म्हणजे ही कदाचित त्याची तात्पुरती निस्तब्धता असेल किंवा निशब्द असेल, किंवा त्यावेळेस परमेश्वर बोलते. परमेश्वराची उपस्थिती आमच्या सोबत आहे, कारण तो म्हणतो की मी जगाच्या अंतापर्यंत तुमच्या सोबत आहे. परंतु काही वेळेकरिता किंवा काही काळापुरता परमेश्वर निशब्द असतो, परमेश्वर मौन धारण करतो. बऱ्याच वेळेस कधी कधी आपल्या लेकराने प्राण आपल्याला त्रास दिला किंवा आपल्या मनाच्या विरोधात केलं तर आम्ही शांत राहतो. याचा अर्थ हा होतो का आम्ही त्यांच्यावर प्रेम करत नाही? आणि ते मौन किती वेळाचं असतं बरं? थोड्या वेळेस, ठीक आहे नाही? परंतु त्यावेळेत त्या लेकराला किती त्रास होतो ज्यावेळेस आपले आई वडील किंवा आपले पालक आपल्याशी बोलत नाही ना. तो वेळ किती त्रासदायक असतो. परंतु कधी कधी हे मौन यासाठी धरलं जातं की त्या लेकराने सुधारावं. हाच उद्देश असतो, हाच उद्देश असतो. हालेलुया. सो परमेश्वर पण कधी कधी आम्हाला निशब्द आमच्या सोबत असतो की त्यावेळेस आम्हाला प्रभूची जाणीव व्हावी, त्याच्या वचनाची जाणीव व्हावी.
आणि आम्ही सुधारावं है ना, आणि आमच्या आईबापाला जे आवडेल ते आम्ही करावं, यासाठी प्रभू आम्हाला संधी देत असतो. जर एखादी गोष्ट चुकीची होते, जर ती आम्ही सहन करतोय की नाही, तर आम्ही आमच्या लेकराचे वैरी ठरतो. जर आमचं लेकरू जर चुकीचं करते आणि आम्ही त्यामध्ये सहभागी होतो, तर आम्ही त्याचे वैरी आहोत. वैरी लक्षात घ्या. जितकं त्या लेकराचा दोष तितकाच आईवडिलांचा दोष, कारण तितकेच आईवडील त्या गोष्टीला सपोर्ट करताय किंवा इनडायरेक्ट प्रोत्साहन त्याला देताय की नाही, किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. ठीक आहे, जितकं गुन्हेगार तो मुलगा आहे किंवा ती मुलगी आहे, तितकेच गुन्हेगार आई वडील सुद्धा असतात. आणि याचं शासन परमेश्वर देईल, कारण ती संतती देवाने आम्हाला सांभाळण्यासाठी दिलेली आहे. म्हणून आमचं कर्तव्य आहे आमच्या लेकरांप्रती प्रियानो, की ज्यावेळेस ते चुकत असतील तर त्यांना रागवणं गरजेचं आहे, त्यांना सुधारण्यासाठी प्रियानो आम्ही कारवाई करणं गरजेचे आहे. जर आम्ही करत नाही तर आम्ही वैरी ठरतो. आम्हाला आवडेल का आमच्या लेकराचं वैरी ठरायला? नाही. म्हणून जर आमचे लेकरं चुकत असतील तर प्रियानो वेळेवर शासन करणं, त्यांना सुधारण्यासाठी शिक्षा करणं गरजेचं आहे. हेच खरं प्रेम आहे. हालेलुया. जे आई वडील आमच्या लेकराला दापत नाही किंवा प्रियानो त्यांना सावध करत नाही किंवा आपल्या लेकराला वाईट वाटेल, त्रास वाटेल म्हणून प्रियानो बऱ्याच वेळेस ते सुधारत नाही, तर ते वैरी ठरतात. बरेच आई वडील असे असतात की जे खूप जास्त लेकरांचा लाड करतात है ना, प्रेम करतात. परमेश्वराने प्रियानो एक आई वडिलांचं जीवन असंच असतं की ते आपल्या लेकराचा लाड करतात किंवा खूप जास्त ते प्रेम करतात, कारण ते आपले लेकर आहे. योग्य पण आहे, परंतु अति लाड करणं खूप घातक आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. म्हणून परमेश्वर प्रेम करतो, परंतु ज्यावेळेस आम्ही अनेक परमेश्वराच्या विरोधात जाऊन अनेक गोष्टी चुकीच्या करतो, तेव्हा मात्र परमेश्वराचा संयम तुटतो आणि परमेश्वर प्रियानो शासन करतो. हालेलुया. म्हणून आम्ही आमच्या लेकरांवर प्रेम करावं, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण कराव्या, त्यांचा लाड आम्ही करावा, पण अति नाही. कारण जर आम्ही अति लाड केला तर प्रियानो भविष्यात ज्या गोष्टी त्यांच्यासोबत घडतील प्रियानो, किंवा ज्या गोष्टीला त्यांना फेस करावं लागेल, सामोरं जावं लागेल प्रियानो, ते सामोरं जाता येणार नाही. बऱ्याच कुटुंबामध्ये प्रियानो मुलींचा खूप लाड केला जातो. परक्याचं धन आहे, आपल्याकडे जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही खूप लाड करतो है ना, सगळ्या सुखसुविधा देतो, सगळ्या गोष्टी करतो. परंतु ज्या वेळेस ती स्त्री किंवा ती मुलगी आपल्या पतीच्या घरी जाते आणि ज्यावेळेस है ना सगळ्या जबाबदाऱ्या, सगळे कामं, खूप जास्त गोष्टी सगळ्या ज्यावेळेस त्याच्यावर पडतात प्रियानो, त्यावेळेस मात्र सगळी ओढ आई वडिलांकडे असते. आणि म्हणून बऱ्याच कुटुंब तुटलेत. आम्ही आमच्या सेवकामध्ये अशा अनेक गोष्टी अनुभवल्या प्रियानो. जबाबदाऱ्या आल्या, कामाचं सवय नाही आहे, जबाबदारी घेण्याची सवय नाही, स्वतंत्र राहता येतं, मनासारखं आईवडिलांकडे राहता येतं. परंतु ज्यावेळेस लग्न होतं त्यावेळेस बंधने येतात, जबाबदाऱ्या येतात, कामं येतात, खूप काही गोष्टी येतात आणि मग त्यावेळेस ते ॲडजस्टमेंट करू शकत नाही की नाही, आणि त्याच्यामुळे बरेच परिवार तुटलेत. हे जमत नाही, ते जमत नाही, असं नाही, तसं नाही, तिकडं असं नाही करतायत, तसं नाही करतायत, बाहेर फिरता येत नाही, बाहेरचं खाता येत नाही, सगळ्यांच्या बंधनात राहावं लागतं, सगळ्यांचं ऐकावं लागतं, सगळ्यांची कामं करावी लागतात, अधीन राहावं लागतं, सासू सासरे किंवा नवरा किंवा सगळेजण. अगोदर ती अधीनता आईवडिलांच्या घरी नसते, असली तरी थोडीफार असते प्रियानो. कित्येक डिवोर्स, कित्येक कुटुंब यामुळे तुटलेत, कित्येक परिवार तुटले प्रियानो. बऱ्याच वेळेस एखादी आई आपला लेकराचा खूप लाड करते, परंतु ज्यावेळेस त्याचा विवाह होतो किंवा त्याची पत्नी त्या सगळ्या गोष्टी करू शकत नाही, त्यावेळेस प्रियानो सगळी ओढ आईकडे असते. आणि म्हणून बऱ्याच वेळेस पती पत्नीमध्ये वादविवाद, माझी आई अशी करत होती, तू करत नाहीये. माझी आई मला जागेवर जेवण द्यायची, सगळं करायची, सगळं माझ्या हातात देते. कदाचित त्याची बायको जर विचार करा, ती जर जॉब करणारी असेल तर ती ह्या सगळ्या गोष्टी करू शकते का? हालेलुया. म्हणून लाड करावं, प्रेम करावं, परंतु प्रमाणात है ना. जी ही गोष्ट अति झाली ना प्रियानो, व एक म्हण आहे आपल्याकडे, अति तिथे
जरा सांगा. किती किती छान म्हणी ना आपल्या मराठीमध्ये. आणि ह्या म्हणींच्या मागे खूप अर्थ आहे बरं का. आत्ती तिथे म्हणून आत्ती करायची, आत्ती घाई. अरे वा, छान. बरोबर ना, म्हणजे प्रमाण. बरोबर आहे का? बरोबर आहे का? आणि देवाचं वचन हे आम्हाला प्रमाण शिकवतं बरं का. हालेलुया. ओके, चला आपल्या विषयाकडे जाऊया. सो मौन. आज मौनाबद्दल आम्ही बघतो किंवा परमेश्वर ज्यावेळेस तात्पुरता निशब्द असतो त्याबद्दल आम्ही बघतो की प्रत्येकच वेळेस परमेश्वर मौन धरतो. ते फक्त न्यायासाठी नाही, तर बऱ्याच वेळेस परमेश्वर मौन धरतो ते सुटका करण्यासाठी आणि तारण करण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. एक वचन वाचूया. निर्गमनाचा 3रा अध्याय वचन 3 आणि 9. निर्गम 3:9. पहा, इस्रायल वंशजाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्याच्यावर कसा जालजुलूम करीत आहेत हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. सो या ठिकाणामध्ये प्रियानो, परमेश्वराने जे इतक्या दिवस म्हणजे 400 वर्ष प्रभू शांत होता. कधीपासून? याकोब मिस्रामध्ये जाऊस तर परमेश्वर मोशेशी बोलणे पर्यंत आम्ही बघतो की एक शांतता होती किंवा निस्तब्धता होती, किंवा परमेश्वर प्रियानो त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर देत नव्हता, किंवा परमेश्वराचं संभाषण त्यांच्यासोबत होत नव्हतं. सो आम्ही बघतो की प्रियानो, ज्या वेळेस परमेश्वर मोशेशी बोलला प्रियानो, आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 9 मध्ये की पहा, इस्रायल वंशाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जालजुलूम करत आहे हेही मी प्रत्यक्ष पाहिले आहे. सो परमेश्वर त्या लोकांसोबत होता. परमेश्वर सगळ्या गोष्टी पाहत होता, परंतु एक ठराविक वेळेत परमेश्वर मोशेशी बोलला. त्यापूर्वी प्रियानो, जसं ते योसेफ आम्ही बघतो की मिस्रात आला, त्यानंतर दुष्काळ पडल्यानंतर याकोब सुद्धा कुठे आला? मिस्र देशामध्ये आला. बरोबर का? का बरं? कारण कनानमध्ये दुष्काळ पडला होता. ज्यावेळेस ते निघाले प्रियानो, तेव्हापासून तर मोशेपर्यंत बोलण्याच्या वेळेपर्यंत परमेश्वर निशब्द होता. आणि त्यानंतर परमेश्वर आम्ही बघतो की मोशेशी बोलला की ह्या लोकांचा आक्रोश मी पाहिला आहे, यांचं रडगाणं मी पाहिलं आहे, मी ऐकलं आहे. आणि म्हणून प्रियानो, ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं वचन 8 मध्ये की त्यास मिस्राच्या हातातून सोडवावे आणि त्या देशातून, चांगल्या व मोठ्या देशात, दुधामधाचे प्रवाह जिथे वाहत आहे अशा देशात, म्हणजे कनानी, हित्ती, आमोरी, परिजी, हिव्वी व यबुसी यांच्या देशात त्यास घेऊन जावे म्हणून मी उतरलो आहे. पहा, इस्रायल वंशाचा आक्रोश माझ्यापर्यंत आला आहे. मिस्री लोक त्यांच्यावर कसा जालजुलूम करीत आहे हेही मी प्रत्यक्ष पाहिलं आहे. ज्यावेळेस आम्ही दुःखात असतो, हालेलुया, ज्यावेळेस आम्ही कंथो, ज्यावेळेस आम्ही रडतो, ज्यावेळेस आम्ही आक्रोश करतो, देवाचं वचन सांगतं की परमेश्वर त्या गोष्टी प्रत्यक्ष पाहत असतो. इतक्या दिवसापासून हे लोक परमेश्वराकडे रडत होते, परमेश्वराकडे मागत होते. बराच वेळेस त्यांना वाटत असेल की आम्ही तर याकोब निवडलेले लोक आहोत, मग परमेश्वर ह्या विपत्तीमध्ये आम्हाला का ठेवते? परमेश्वर ह्या सगळ्या गोष्टी पाहत नाही का? परमेश्वर सगळ्या गोष्टी पाहत होता, त्यांचं रडगाणं ऐकत होता. परंतु प्रियानो, परमेश्वराने विशिष्ट समयामध्ये त्याचं काम करण्याचा निर्धार, त्याचा प्लॅन केलेला होता. आणि परमेश्वर त्याच्या समयाच्या अगोदर कुठलीच गोष्ट करत नाही. परमेश्वर प्रत्येक गोष्ट त्याच्या समयानुसार करणारा परमेश्वर आहे, कारण त्याने प्रत्येक गोष्टीला समय लावलेला आहे. बऱ्याच वेळेस आम्ही देखील आक्रोश करतो, रडतो प्रियानो. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की आमच्या प्रश्नाचं किंवा आमच्या प्रार्थनेचं उत्तर का मिळत नाही? का परमेश्वर शांत आहे? का परमेश्वर आमचं रडगाणं ऐकत नाही? का आमची विपत्ती परमेश्वर पाहत नाही? का आमचा आक्रोश परमेश्वर ऐकत नाही? सो प्रियानो, परमेश्वर यावेळेस शांत नसतो, तर परमेश्वर काहीतरी करत असतो. परमेश्वर या समयामध्ये योग्य प्रकारे तुम्हाला सोडवण्यासाठी परमेश्वर तरतूद करत असतो. परमेश्वर प्रियानो एक खूप मोठ्या योजनेला तुमच्यासाठी तयार करत असतो. हालेलुया.
परमेश्वराला इस्रायल लोकांना फक्त तात्पुरतं सोडवायचं नव्हतं मिस्राच्या गुलामगिरीतून, तर त्याला प्रियानो पूर्णपणे मिस्राच्या गुलामगिरीतून इस्रायलाला सोडवायचं होतं. आणि त्यासाठी प्रियानो परमेश्वर एक खूप मोठी योजना करत होता आणि त्या योजनेनुसार परमेश्वर त्याचं काम करत होता. बऱ्याच वेळेस परमेश्वर ज्यावेळेस निशब्द असतो किंवा ज्यावेळेस परमेश्वर उत्तर देत नाही किंवा बराचसा विलंब लागतो, बराचसा वेळ लागतो, तर प्रियानो विश्वास ठेवा की परमेश्वर तुमच्यासाठी सुटकेची मोठी योजना परमेश्वर करत आहे. परमेश्वर शांत बसलेला नाही. परमेश्वर शांत बसलेला नाही. जरी तो प्रत्यक्षरित्या उत्तर देत नाही, पण तो तुमच्यावर काम करत आहे. परमेश्वर योजना करत आहे की माझ्या लोकांची सुटका कशी करायची आहे, कोण येणार आहे, कोण सोडवणार आहे, काय काय परमेश्वराला करावं लागणार आहे, या सगळ्या गोष्टींची परमेश्वर योजना करत आहे. परमेश्वर शांत बसत नाही. तुमचे अश्रू पाहून परमेश्वर शांत बसत नाही. तुमचा आक्रोश ऐकून परमेश्वर शांत बसत नाही. जर वेळ लागतोय तर विश्वास ठेवा की परमेश्वर तुमच्या सुटकेचा मार्ग तयार करत आहे. परमेश्वर कोणाला तरी मोशे सारख्या लोकांना तयार करत आहे की जे तुम्हाला गुलामगिरीतून बाहेर काढतील. आणि त्यासाठी वेळ लागणार, त्यासाठी वेळ द्यावा लागणार. कारण परमेश्वराचं काम हे तात्पुरतं काम नाही. परमेश्वराचं काम हे टिकणारं काम आहे. परमेश्वराचं काम हे मजबूत काम आहे आणि मजबूत करण्यासाठी वेळ लागतो. प्रियानो, तुम्ही कदाचित रडत आहात, कदाचित विचार करत असाल की मी रडत आहे, इतक्या दिवसापासून मी परमेश्वराला मागत आहे, परमेश्वर माझ्या समस्या पाहत नाही का, परमेश्वर माझं मागणं ऐकत नाही का. विश्वास करा की या वेळेत ज्यावेळेस परमेश्वरनी शब्द आहे त्यावेळेस परमेश्वर तुमच्यासाठी काम करत आहे, तुमच्यासाठी योजना करत आहेत. आणि त्या सर्व योजना तुमच्यासाठी हिताच्या आहे, तुमच्या कल्याणाच्या आहे. परमेश्वर शांत बसत नाही प्राण. परमेश्वर जरी निशब्द होता किंवा विलंब लागत होता, परंतु प्राणो परमेश्वर काम करत होता. परमेश्वर त्या समयामध्ये निष्क्रिय नव्हता प्राणो. कदाचित मानवीय दृष्टिकोनातून बघितलं तर आम्हाला वाटत असेल की परमेश्वर आक्रोश ऐकून पण शांत बसलेले, कारण परमेश्वर उत्तर देत नव्हता, है की नाही. ज्यावेळेस मोशे मोठा झाला आणि ज्यावेळेस परमेश्वर मोशेशी बोलला प्राणो, तिथून ह्या त्याच्या योजनेला सुरुवात झाली. हालेलुया. तिथून परमेश्वराच्या सुटकेला सुरुवात झाली. आणि या सुटकेचा जो प्लॅन होता तो परमेश्वराने अगोदरच तयार केला होता. बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी आमच्या समोर येण्यासाठी प्राणो वेळ लागतो. हालेलुया. परमेश्वराने आमचा आक्रोश ऐकलेला आहे, आमच्या प्रार्थना ऐकलेल्या आहे, पण त्या समोर येण्यासाठी वेळ लागतोय, ते प्रत्यक्षात उतरण्यासाठी वेळ लागतोय. कुठली कारण होती की प्राणो ज्यामुळं परमेश्वराने इतका वेळ घेतला, तर प्राणो परमेश्वर इस्रायलाला एका मोठ्या राष्ट्रात रूपांतरित करू इच्छित होता. ज्यावेळेस याकोब निघाला, 70 जण याकोबापासून सोबत निघाले, है ना, बरोबर का. पण ज्यावेळेस ते मिस्रात राहिले, आम्ही बघतो की त्यांची संख्या वाढू लागली. हालेलुया. जर परमेश्वराने लगेच ऐकलं असतं तर त्यांची संख्या वाढली असती का? एक मोठं राष्ट्र निर्माण झालं असतं का? मोशे जन्मास आला असता का? हालेलुया. आता इतकं मोठं राष्ट्र जर निर्माण करायचंय तर वेळ द्यावा लागणार की नाही? मुलं जन्मास आले की लगेच मोठी होतात का? खूप वेळ द्यावा लागतं ना, खूप सांभाळ करावं लागतं. 9 महिने गर्भाशयात, नंतर बराचसा वेळ द्यावा लागतं, त्यावेळेस ते मोठे होतात, है की नाही.
आणि त्या वेळेस प्राणो खूप जबाबदारी घ्यावी लागते, वाढवावं लागतं, संगोपन करावं लागतं. त्यावेळेस कुठे ते मुलं मोठे होतात. जन्माला आले लगेच मोठे होतात का? कधी कधी आम्हाला वाटतं ना आमचे लेकरं लवकर मोठे व्हावे, पण तसं होतं का? खूप वेळ द्यावा लागतोय ना, बरोबर का? सो ज्यावेळेस ते लोक निघाले प्राणो, ते फक्त 70 लोक होते. परंतु प्राणो ज्यावेळेस ते मिस्रामध्ये राहिले प्राणो, आम्ही बघतो की परमेश्वराने त्यांची संख्या वाढवली. हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं निर्गमनाचा 1 अध्याय वचन 12, पण जो जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चहूकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशाचा तिटकारा वाढू लागला. त्यानंतर आणखीन एक वचन आम्ही बघतो प्राणो, वचन 8 आणि 9. पुढे योसेफाची ज्यास माहिती नव्हती असा एक नवीन राजा मिस्र देशावर आला. तो आपल्या लोकांस म्हणाला, पहा, या इस्रायल वंशाचे लोक आपल्यापेक्षा संख्येने व बलाने अधिक झाले. हालेलुया. एक छोटस कुटुंब, एक छोटासा काफिला घेऊन याकूब मिस्रामध्ये आला आणि परमेश्वराने मिस्रामध्ये आम्ही बघतो की अन्नधान्याचा पुरवठा होता, सगळ्या गोष्टी होता. ही नियोजन परमेश्वराचं होतं. आणि परमेश्वराने प्राणो मी बघतो की इस्रायल लोकांना अधिक वाढवलं बलाने आणि संख्येने. हालेलुया. ही एक परमेश्वराची योजना होती. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे हे लोक बहुगुणित झाले आणि प्राणो आम्ही बघतो की हे बघून त्या फारोला तिटकारा आला आणि त्या फारोने ठरवलं की जे इब्री बालक आहे त्या इब्री बालकांना मारून टाकायचं. परंतु प्राणो आम्ही बघतो की ज्या 2 सुईणी होत्या त्यांनी प्राणो यामध्ये आपलं खूप मोठं सहभाग दिला. शिप्रा आणि पुवा यांनी प्राणो मी बघतो की जे इब्री बालक आहे त्यांना जिवंत ठेवलं. सो अशा प्रकारे प्राणो परमेश्वराने एका कुटुंबाचं प्राणो मोठ्या राष्ट्रात रूपांतर केलं. ही परमेश्वराची प्रोसेस चालू होती बरं का. जरी परमेश्वर निशब्द होता, शांत होता, परंतु परमेश्वर त्याचं काम करत होता. परमेश्वर वाढवत होता. आणि आम्ही बघतो की परमेश्वर इब्री बालकांचं संरक्षण करत होता. आणि पण त्याच प्रकारे आम्ही बघतो की मोशेचं पण परमेश्वराने संरक्षण केलं. यावरून परमेश्वराचा हात आम्हाला पाहायला दिसतो. परमेश्वराने त्यांना सोडलं होतं का? परमेश्वर त्यांच्या सोबत होता, फक्त प्रभू त्यांच्यासोबत निशब्द होता किंवा परमेश्वर त्यांच्याशी बोलत नव्हता. परंतु परमेश्वर त्याचं काम सातत्याने करत होता. हालेलुया. हालेलुया. ओके. ज्या प्रकारे प्राणो मी बघतो की जर याकोब कनानमध्येच राहिले असते तर ते उपासमारीमुळे मरण पावले असते. त्यांची वाढ झाली असते का? नाही, कारण त्यावेळेस दुष्काळ पडलेला होता. सो परमेश्वर बराच वेळेस आम्हाला वाढवण्यासाठी अनेक योजना करीत असतो प्राणो. आमचं अस्तित्व संपू नये म्हणून प्राणो परमेश्वर आमच्यावर काम करत असतो. हालेलुया. आणि यासाठीच प्राणो परमेश्वर म्हणजे त्यांना प्राणो कनानमधून मिस्रामध्ये आणलं. हालेलुया. सो प्राणो हे मौन जे होतं हे इस्रायल लोकांच्या सुटकेचं मौन किंवा त्यांना त्या वचनदत्त देशाकडे घेऊन जाण्यासाठी परमेश्वराने हे मौन धारण केलं होतं. हालेलुया. हे त्यांचं तारण करण्यासाठी किंवा मिस्रातून त्यांची सुटका करण्यासाठी परमेश्वराने प्राणो या प्रकारचं मौन धारण केलं होतं. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं निर्गमनाचा 1 अध्याय वचन 12, पण जो जो त्यांनी त्यास जाचले तो ते वाढून बहुगुणित झाले व त्यांचा चहूकडे विस्तार झाला. त्यास इस्रायल वंशजाचा तिटकारा वाटू लागला. ओके. सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्राणो गुलामगिरीच्या छळा दरम्यान ही देव त्यांच्या पाठीशी होता. जर परमेश्वर त्यांच्या पाठीशी नसता तर त्यांची संख्या वाढली असती का? सो हा परमेश्वराचा हात असल्याचं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने त्यांची संख्या जी आहे ती वेगाने वाढवली. हालेलुया. त्यानंतर प्राणो आणखीन एक गोष्ट आम्हाला पाहायला मिळते प्राणो, ज्या प्रकारे उत्पत्ती याचा 15वा अध्याय वचन 13, उत्पत्ती 15:13. परमेश्वर अब्रामास म्हणाला, तू निश्चिंतपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील
व तिथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्षे त्यांना छळतील. ओके, सो या ठिकाणामध्ये प्रियानो जी भविष्यवाणी परमेश्वराने केली होती ती भविष्यवाणीची पूर्तता होण्यासाठी देखील आम्ही बघतो की परमेश्वराने या ठिकाणी मौन धारण केलं. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर अब्राहमास म्हणाला, तो निश्चितपणे समज की जो देश स्वतःचा नाही अशा देशात तुझे संतान उपरी होऊन राहील व तेथल्या लोकांचे दास्य करील आणि ते लोक 400 वर्ष त्यांना छळतील. सो परमेश्वर ज्या गोष्टी बोलला त्या गोष्टी पूर्ण होण्यासाठी देखील परमेश्वर निशब्द होता. जर परमेश्वराने त्या समयी जर हस्तक्षेप केला असता तर हे वचन पूर्ण झालं असतं. वचन पूर्ण झालं असतं जे परमेश्वराने ठरवून दिलं असतं आणि परमेश्वराने ते तोडलं असतं, असं झालं असतं. बरोबर. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही बघतो की एखादं जे वचन आहे ते कधी कधी आम्हाला वाटतं की छळ होऊ नये, परंतु प्रियांनो परमेश्वर त्याचं वचन कधी रद्द करेल का? नाही. ठीक आहे, तो छळातून निघण्याचा मार्ग आमच्यासाठी काढेल, परंतु जे वचन त्याने दिलेलं आहे ते वचन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. त्याचा काना मात्रही रद्द होत नाही. सो हे एक वचन होतं प्रियांनो की ज्या प्रकारे हे वचन पूर्ण होण्यासाठी प्रभू निशब्द होता. पहिली गोष्ट ह्या लोकांचं प्रियांनो एका मोठ्या राष्ट्रात परमेश्वराला रूपांतर करायचं होतं. त्यानंतर जे वचन किंवा जी भविष्यवाणी परमेश्वर बोलला होता ती पूर्ण करायची होती. त्यानंतर वचन 14 मध्ये आम्ही बघतो की मग ज्या राष्ट्राचे दास्य करतील त्यांचे मी पारिपत्य करीन, त्यानंतर ते पुष्कळ धन घेऊन तेथून निघतील. तू तर शांतीने आपल्या पूर्वजांकडे जाशील, चांगला म्हातारा झाल्यावर तुला मुठ माती देतील. तुझ्या 4थ्या पिढीचे लोक इकडे माघारी येतील, कारण अमोरी लोकांच्या पापाचा घडा अद्याप भरलेला नाही. जोपर्यंत प्रियांनो योग्य वेळ येत नाही तोपर्यंत परमेश्वर वाट पाहतो. प्रियांनो हालेलुया, परमेश्वर वाट पाहतो. त्यावेळेस परमेश्वर निशब्द राहतो कारण योग्य वेळ आलेली नसते. म्हणून बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देत, पण परमेश्वर यातून निघण्याचा मार्ग आमच्यासाठी तयार करत असतो. परमेश्वर प्रियांनो काहीतरी योजना करत असतो. म्हणून बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की परमेश्वर का उत्तर देत नाही. एखाद्या गोष्टीपासून प्रियांनो कदाचित तुम्ही अनेक वर्षापासून प्रार्थना करत असाल आणि त्या प्रार्थनेचं उत्तर तुम्हाला अजूनही मिळालं नाही. विश्वास ठेवा की परमेश्वर काहीतरी योजना करत आहे. परमेश्वर त्या गोष्टी पूर्ण होण्याच्या मार्गाने तुम्हाला नेत आहे, किंवा कदाचित ती वेळ अजून आलेली नाही. कदाचित आता तुम्ही तितके परिपक्व नाही त्या गोष्टी हाताळण्यासाठी. मोशेला तयार करण्यासाठी परमेश्वराला किती वर्ष लागले माहिती? मिद्यानात 40 वर्ष, आणि राजवाड्यात तो किती वर्षाचा झाला? 40 वर्षाचा. राजवाड्यात असताना लष्करी ज्ञान त्याला मिळालं, म्हणजे सैनिकाचं ज्ञान त्याला मिळालं, बौद्धिक ज्ञान त्याला मिळालं, शासन कसं करावं, राज्य कसं चालवावं, नेतृत्व कसं करावं, पुढारी पण कसं करावं, ह्या गोष्टी तो राजवाड्यात शिकला. वाळवंटात कसं राहायचं, अरण्यात कुठले नियम आहेत जे आम्हाला जगवण्यासाठी कारणीभूत ठरतील, किंवा मेंढरांना कसं सांभाळायचं ज्यावेळेस मेंढरं इकडं तिकडं पळतील, या सगळ्या मेंढरांना आपल्या कळपात घेऊन कसं चालायचं, ह्या गोष्टी परमेश्वराने त्याला मिद्यानामध्ये शिकवल्या. कधी कधी आम्हाला वाटतं की परमेश्वराने एखादी गोष्ट लगेच माझ्या हातात द्यावी, पण कदाचित अजूनही आम्ही तितके परिपक्व नाही की आम्ही एखाद्या गोष्टीला हाताळू शकतो, है ना. एखाद्या परिस्थितीला आम्ही हाताळू शकत नाही, म्हणून कदाचित परमेश्वर त्या वेळेत निशब्द राहतो. बऱ्याच वेळेस परमेश्वराचं काम त्या ठिकाणी निष्क्रिय राहतं, परंतु प्रियांनो परमेश्वर त्याची प्रोसेस, त्याची प्रक्रिया आमच्यावर करत असतो, कारण देवाची इच्छा आहे की त्या मोठ्या योजनेसाठी आम्ही परिपक्व व्हावं, आम्ही तयार व्हावं. परमेश्वराने एकाच दिवसामध्ये मोशेला तयार केलं नाही, 80 वर्ष लागले ज्यावेळेस तो मिस्रामध्ये आला. हालेलुया. परमेश्वराने त्याला परिपक्व केलं, त्यावेळेस परमेश्वराने त्याला पाठवलं. जर विचार करा तो फक्त राजवाड्यातच राहिला असता, एक राजकुमार म्हणून जो राहिला असता, तर प्रियांनो तो कधीच शिकला नसता की अरण्यात कसं राहायचं,
अरण्यात जगण्यासाठी कुठले कुठले नियम आहे ह्या गोष्टी तो कधीच शिकला नसता, किंवा कधीच तो त्या ठिकाणी नम्र झाला नसता, किंवा प्राणो त्या ठिकाणी तो कधीच कळपाचं आपल्या मेंढराला प्राणो घेऊन चालणं, एक नेतृत्व काय असतं, कोकरांना कसं सांभाळायचं है ना, कसं त्यांना कळपात घ्यायचं. हालेलुया. ह्या गोष्टी करता आल्या असत्या, ह्या गोष्टी मोशेला करता आल्या असत्या. ज्यावेळेस जर विचार करा, तो राजकुमार असता आणि लगेच परमेश्वराने त्याला राजवाड्यातून बाहेर काढलं असतं आणि सांगितलं असतं की चल आता इस्रायल लोकांना घेऊन चल. नेतृत्व करू शकला असता? त्यावेळेस तो परिपक्व होता का? बऱ्याच वेळेस परमेश्वर देखील प्राणो वाट पाहतो त्या परिपक्वतेकडे आम्ही जाण्यासाठी प्राणो. म्हणून बऱ्याच वेळेस आम्हाला प्राणो वेळ द्यावा लागतो, कारण परमेश्वर त्या वेळेत आम्हाला तयार करत असतो. त्यावेळेस प्रभू आम्हाला सिद्ध करत असतो. जर आम्ही सिद्ध झालोच नाही तर प्राणो परमेश्वराच्या योजना आम्ही पूर्णपणे पालन करू शकत नाही. कदाचित आम्ही कुठेतरी कमी पडू. एक राजकुमाराने प्राणो त्या वाळवंटात रानामध्ये तो कधीच नेतृत्व करू शकला नसता. महलात राहणारा राजकुमार त्या तीक्ष्ण अशा उन्हा तान्हात कधीच राहू शकला नसता. एक आरामदायी दालनात राहणारा, एक आरामशीर गादीवर झोपणारा, ज्यावेळेस परमेश्वराने त्याला सिनायवर बोलवलं, विचार करा तो त्या डोंगरावर कसा राहिला असेल. ज्यावेळेस आम्ही सिनायला बघितलं, आम्ही विचार करत होतो की खरंच मोशे या सिनाय पर्वतावर कसा राहिला असेल. आजूबाजूला वस्ती नाही, काहीच नाही, पूर्णपणे प्राणो निर्जन असा तो प्रदेश आहे. भीती वाटत होती त्या रस्त्याने मला जाण्याची, इतकं अशा त्या गोष्टी आहेत. अशा वेळेस प्राणो त्या पर्वतावर राहून परमेश्वराकडून आज्ञा प्राप्त करून घेणं इतकी सोपी बाब नव्हती. डोंगरावर राहणं हे तो मिद्यानात शिकला. आपल्या मेंढपाळांना चारण्यासाठी तो डोंगरावर जायचा, हे की नाही, डोंगराच्या पायथ्याशी चारायचा. जर परमेश्वराने त्याला सांगितलं असतं की तू राजमहालातून बाहेर निघ आणि डोंगरावर जाऊन राहा, तो राहिला असता? अहो राहिला असता का? तुम्ही आरामदायी क्षेत्रात राहता आणि एखादी गोष्ट जर परमेश्वराने तुम्हाला करायला सांगितली, लगेच तातडीने करायला सांगितली, तुम्ही करताल का? हो, तुम्हाला जमेल का? जमेल? तुम्हाला सांगितलं की तुम्ही सिटीत राहणारे, तुम्हाला सांगितलं की एखाद्या ठिकाणी, अशा ठिकाणी तुम्ही राहा जिथे कुठले मनुष्य नाही किंवा काहीच नाही, अशा ठिकाणी तुम्ही राहा, तुम्ही राहताल? राहाल का? आम्ही अजून परिपक्व आहोत का? डोंगरावर एकांत राहण्या इतपत आम्ही परिपक्व आहोत का? 40 दिवस मोशे परमेश्वरासोबत होता, एकटाच. हालेलुया, हालेलुया. प्राणो सगळ्या गोष्टीचा त्याने अनुभव घेतला. बऱ्याच वेळेस परमेश्वर अशा गोष्टी आमच्या जीवनात यासाठी आणतो प्राणो, की परमेश्वराची जी योजना आहे त्या योजनेसाठी आम्ही सिद्ध व्हावं, है ना. आणि परमेश्वर रानावनातच त्याच्या लोकांना तयार करत असतो प्राणो. आलिशान ठिकाणामध्ये नाही, राजमहलात मिस्रामध्ये परमेश्वराने मोशेला ट्रेनिंग नाही दिली. कुठं दिली? मिद्यानात, ज्यावेळेस तो आपल्या सासऱ्याची मेंढर चारत होता. एक राजकुमार मेंढर चारत होता, है ना, ज्याच्या हाताखाली नोकर चाकर असेल, है ना. एक आलिशान जीवन जगलेला, एक श्रीमंत जीवन जगलेला असा मोशे ज्यावेळेस मिद्यानात राहिला, त्यावेळेस त्याने मेंढरांना चारलं, उपरी म्हणून तो राहिला. बऱ्याच वेळेस कधी कधी परमेश्वर अशाच परिस्थितीमध्ये आम्हाला आणतो प्राणो, कारण परमेश्वर त्या गोष्टीची जाणीव आम्हाला करून देतो. त्याचबरोबर परमेश्वर एखाद्या मोठ्या कामासाठी परमेश्वर आम्हाला तयार करत असतो प्राणो. परमेश्वर प्राणो योग्य वेळेची वाट पाहतो आणि प्राणो त्या वेळेनुसार परमेश्वर सगळ्या गोष्टी करत असतो. आणखीन एक गोष्ट प्राणो आम्ही बघतो की ज्या वेळेस याकोबाच्या मुलाने योसेफाला विकलं, आठवते का? विकलं का? कोणाला विकलं? इश्माईली लोकांना. कसं विकलं? अगोदर काय केलं?
विहिरीत टाकलं. त्याच्यानंतर मागून उत्तर द्या प्लीज, सांगा. योसेफाला विहिरीत टाकलं होतं का, खड्ड्यात टाकलं होतं का? टाकलं होतं. ओके. कोणी टाकलं? त्याच्या भावाने, है की नाही. नंतर पुन्हा काढलं आणि इस्माइली लोकांचा तांडा त्या ठिकाणातून जात होता, त्यांनी योसेफाला विकलं. बरोबर का? मग ते योसेफाला कुठे घेऊन गेले? मिस्रामध्ये. नंतर झगा आणला, तो रक्ताने भरून याकोबाकडे नेला आणि सांगितलं की योसेफाला हिंस्र प्राण्याने मारलं वगैरे. ह्या सगळ्या घटना आम्हाला माहिती आहे, बऱ्याच वेळेस आम्ही या संदर्भात ऐकलेलं आहे. ओके. सो ज्यावेळेस प्राणो इजिप्तमध्ये जाण्यापूर्वी किंवा मिसरमध्ये जाण्यापूर्वी याकोबांच्या मुलामध्ये प्राणो प्रचंड हेवा देवा होता. त्या हेव्यामुळे तर त्यांनी योसेफाला विकून टाकलं. त्यांच्यात आपुलकी नव्हती, है ना. प्रचंड त्यांच्यात हेवा देवा होता आणि भांडणं सुद्धा त्यांच्यामध्ये होती, है की नाही. पण ज्यावेळेस ते इजिप्तमध्ये गेले प्राणो, त्यावेळेस त्यांच्यामध्ये आणि मिस्रीमध्ये ते फरक करू लागले. त्यांच्यामध्ये बंधुत्वाची भावना निर्माण झाली ज्यावेळेस ते एकच काम करू लागले. सपोज एक उदाहरण देते. ज्यावेळेस आम्ही इस्रायलमध्ये होतो, तिथे काही साऊथ इंडियन एक टीम आली होती, है ना. ज्यावेळेस आम्ही त्यांना बघितलं प्राणो, त्यावेळेस आम्ही म्हटलो नाही की हे साऊथ इंडियाचे आहे किंवा हे वेगळे. आम्ही म्हटलं नाही, हे इंडियन आहेत, हे आपले आहे, भारतीय आहेत. हालेलुया. बरोबर, आपले आहे, आपल्या देशातले आहे, असं आम्ही त्या ठिकाणी म्हटलो. जर इथं असतं तर म्हटलं असं कदाचित ते साऊथचे आहे वगैरे. परंतु ज्यावेळेस त्या ठिकाण होतं, एक परकीय राष्ट्रात आम्ही ज्यावेळेस होतो, एक वेगळ्या राष्ट्रामध्ये ज्यावेळेस होतो, ज्या ठिकाणी प्राणो भारतातले लोक दिसले, आम्ही म्हटलं की हे इंडियन, हे आपले लोक आहे, हे भारतातले लोक आहे. आलं लक्षात? आलं? त्याला एक्सप्लेन करायची गरज आहे का? नाही. त्यांच्यामध्ये एक एकत्रितपणा आला. हालेलुया. त्यांच्यामध्ये ऐक्य निर्माण झालं. हे ऐक्य अगोदर होतं का? अगोदर हेवा देवा होता, भांडणं होते, सगळ्या गोष्टी होत्या. आणि ज्यावेळेस एकच काम, एकच गुलामगिरीचं काम ते करत होते. आपण गुलाम आहोत, आपण सगळे एक आहोत आणि मिस्री वेगळे आहे, हा भेदभाव त्यांना इजिप्तमध्ये कळाला. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्राणो असंच होतं, है ना. आपल्या परिवारामध्ये खूप तटफुट मतभेदी असतात, परंतु प्राणो काही प्रसंग असे येतात ना की ज्यामुळं परमेश्वर आपल्याला जाणीव करून देतो की हे लोक आपलेच लोक आहेत. हालेलुया. हालेलुया. झाले का कधी असं? झाले? एखाद्या आजारामुळे, एखाद्या प्रसंगामुळे तुम्ही एकत्र आलात, एखादा दुःख सुखाची एखादी घटना असेल. कदाचित परिवारामध्ये अनेक मतभेद असतात, काही ना काही मतभेद असतात, ती गोष्ट काही अपवादात्मक नाही आहे. पण काही गोष्टी अशा घटना घडतात. एखादं सपोज एखादा परिवारातला एखादी व्यक्ती किंवा आजार किंवा एखादी गोष्ट घडते प्राणो, सर्व नातेवाईक जवळ येतात, है की नाही. आपले आहेत, आपले नातेवाईक, आपली माणसं, है ना. बरोबर का? आपली माणसं, आपली माती, आपली माणसं, है की नाही. बरोबर का? एखादी घटना, एखादी गोष्ट आम्हाला त्या गोष्टीची जाणीव करून देते, है की नाही. एखादं दुःख, एखादी विपत्ती आम्हाला जाणीव करून देते. बऱ्याच वेळेस एकाच घरात राहून प्राणो अनेक मतभेद असतात, है ना. ती भावना वाढीच नाही आहेत, परंतु ज्यावेळेस एकमेकाला मदत केली जाते किंवा एकमेकाच्या दुःखामध्ये उभं राहिलं जातं, त्यावेळेस म्हटलं जातं की नाही, हे आमचेच आहेत, है ना. हे आमच्या परिवारातलेच आहे, हे माझा परिवार आहे, हे माझे लोक आहे, माझ्या गावातले आहे, माझ्या शहरातले, माझ्या देशातले आहेत. असंच आहे. अशीच भावना कुठं निर्माण झाली? इजिप्तमध्ये. ज्यावेळेस हे सगळे जण काय करत होते? गुलामगिरी, वेठ बिगारीचं ज्यावेळेस ते काम करत होते, त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. आणि परमेश्वराने प्राणो इथूनच एक इस्रायल राष्ट्र, एक संयुक्त इस्रायल राष्ट्र परमेश्वराने निर्माण केलं प्राणो. त्यानंतर प्राणो आणखीन एक महत्त्वपूर्ण गोष्ट की ज्या 10 पिढ्या आल्या, त्या 10 पिढ्याच्या द्वारे परमेश्वराने इजिप्तच्या देवतांना शासन केलं. आणि परमेश्वराचं सर्वोच्च जे सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य परमेश्वराने 10 पिढ्यांच्या द्वारे प्रगट केलं. हालेलुया.
आणि परमेश्वराने त्याचं सामर्थ्य दाखवलं प्रियानो. आणि या सुटकेमुळं आजूबाजूच्या संपूर्ण देशामध्ये प्रियानो सर्व लोकांना कळून आलं की इस्रायलाचा देव एकमेव जिवंत देव आहे. जर ह्या पीडा जर आल्या नसत्या किंवा ह्या घटना घडल्या नसत्या, ह्या विपत्ती आल्या नसत्या, तर लोकांना देवाचं सामर्थ्य कळालं असतं का? मिस्री लोकांना देवाचं सामर्थ्य कळालं असतं का? इस्रायल लोकांना देवाचं सामर्थ्य कळालं असतं का? नाही. ह्या पीडा फक्त 1-2 दिवसात येऊन गेल्या का? हो, 1-2 दिवसात येऊन गेल्या असतील. जे बायबलचे विद्वान आहे किंवा जे बायबलचे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या सगळ्या पीडा घडण्यामागे जवळजवळ 1 वर्षाचा कालावधी लागला. किती? एक अभ्यासानुसार ते मानतात की जवळजवळ 1 वर्षाचा वेळ लागला. कारण ज्या ज्या वेगवेगळ्या पीडा आल्या त्या पीडा आणण्यासाठी परमेश्वराला जवळजवळ 1 वर्ष लागलं. त्या पीडा अशाच आल्या अशाच गेल्या असं नाही, बराचसा वेळ त्यामध्ये गेला. आता लक्षात येतोय तो 400 वर्षाचा वेळ कसा जात होता. हालेलुया. सो परमेश्वर त्यावेळेत शांत नव्हता प्राणो. परमेश्वर एक सुटकेचा मार्ग तयार करत होता. हालेलुया. परमेश्वर मोशेला तयार करत होता. परमेश्वराला मोशेला तयार करण्यासाठी प्राणो मी बघतो की त्याला किती वर्ष लागले पूर्णपणे तयार करण्यासाठी? 80 वर्ष. कारण ज्यावेळेस तो मिस्रामध्ये आला त्यावेळेस तो 80 वर्षाचा होता. एक तरुण मुलगा तो नव्हता प्राणो, एक अनुभवी गांभीर्य असणारा आहे की नाही असा हा तो व्यक्ती होता प्राणो. म्हणून बराच वेळेस प्राणो एखादं काम करण्यासाठी जोपर्यंत ती मॅच्युरिटी आपल्यामध्ये येत नाही, तो समंजसपणा येत नाही किंवा एखादी गोष्ट जी आम्ही हाताळण्यासाठी प्राणो आम्ही सिद्ध नसतो, त्यावेळेस परमेश्वर प्राणो बराचसा वेळ घेतो आणि त्या वेळेमध्ये परमेश्वर आम्हाला तयार करतो. तुम्हाला माहिती मोशे खूप रागिष्ट होता. कारण रागामध्येच त्याने एका मिस्रा दासाला मारलं. जर तसाच राग त्याने सोन्याच्या वस्त्राच्या ठिकाणी दाखवला असता तर ठीक आहे, परमेश्वरा यांना मारून टाक, यांनी तुझ्या विरोधात पाप केलं. जर तो परमेश्वराला आडवा आला नसता तर तोच राग, जो राग मिस्रामध्ये होता, तोच राग जर त्याने अरण्यात दाखवला असता ज्यावेळेस इस्रायल लोकांनी सोन्याचं वासरू केलं, अहरोनावर जर तसा राग भडकला असता किंवा इस्रायल लोकांवर मोशेचा तसाच राग भडकला असता किंवा मोशे रागात आला असता, तर त्याने परमेश्वराला कधी विनंती केली असती का? हो, की परमेश्वरा ह्या लोकांना मारू नको. त्याच्या मध्यस्थीच्याद्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांचा बचाव केला. हालेलुया. परमेश्वराने त्याला तोडलं आहे ना. त्याचा जो राग होता परमेश्वराने तोडला. तसंच जर परमेश्वराने त्याला घेऊन पुढारी पण करायला लावलं असतं किंवा त्याच वेळात ज्यावेळेस तो मिस्रामध्ये होता त्याच वेळेस जर परमेश्वराने त्याला सांगितलं असतं की चल आता ह्या लोकांना बाहेर काढ मिस्रातून आणि घेऊन जा, तर मला वाटतं की इस्रायलमध्ये किंवा त्या कनान देशामध्ये जाण्यासाठी कोणी उरलं नसतं. कारण परमेश्वराने रानातच मारून टाकलं असतं. कित्येक वेळेस आगे साप आले तेव्हा सुद्धा विनंती केली. किती वेळेस मोशेने विनंती केली प्राणो. आणि जर विचार करा तोच स्वभाव, तोच रागीटपणा जर मोशेमध्ये असता तर तो परमेश्वराला विनंती करू शकला असता का? परमेश्वराने त्याला ब्रेक केलं मिद्यानात, है ना. एक रागिष्ट असणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराने शांत केलं, नम्र केलं, हे की नाही. जर तोच तापटपणा असता, तोच गर्व, त्याच सगळ्या गोष्टी असतात, तीच तरुणपणाचा जोश जर त्याच्यामध्ये असता ना, तर इस्रायल लोकांचं नेतृत्व कधीच करू शकला नसता. म्हणून ज्या वेळेस परमेश्वराने त्याला मिस्रामध्ये आणलं त्यावेळेस तो 80 वर्षाचा होता, एक मॅच्युअर मॅन होता. आणि त्यावेळेस परमेश्वराने ती जबाबदारी त्याच्या हातात दिली. कारण परमेश्वराने त्याला सिद्ध केलं, परमेश्वराने त्याला ट्रेनिंग दिलं. परमेश्वराला जसं हवं होतं परमेश्वराने त्याला तसं तयार केलं आणि नंतर मोठ्या जबाबदारीवर परमेश्वराने त्याला पाठवलं. आणि यासाठी परमेश्वराला वेळ घ्यावा लागला. हालेलुया. सो यावेळेत परमेश्वर निशब्द होता, पण परमेश्वर त्या वेळेत काम करत होता. आणि ज्या वेळेस प्राणो मी बघतो की तो वेळ, तो समय पूर्ण झाला, परमेश्वराने
मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना बाहेर काढलं. हालेलुया. सो हे मौन सुटकेसाठी होतं, हे मौन तारण्यासाठी होतं. सो बराच वेळेस परमेश्वर कधी कधी आमची सुटका करण्यासाठी परमेश्वर काहीतरी करत असतो, म्हणून परमेश्वर कधी कधी निशब्द राहतो. आणि ज्यावेळेस योग्य समय असतो किंवा योग्य समय येतो त्यावेळेस परमेश्वर त्याचं तारण, त्याची सुटका आम्हाला प्रसिद्ध करतो. हालेलुया. ओके, आणखीन एका ठिकाणी परमेश्वराचं मौन आम्हाला पाहायला मिळतं. एक खूप मोठा विषय आहे हा, मला नाही वाटत हा एका याच्यामध्ये संपेल. शॉर्टकट बघूया. ओके, 1 शमूएलाचा 3 अध्याय वचन 1 शमूएल 3:1. शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झाले होते, त्याचे दृष्टांतर प्राय होत नसत. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राण आम्ही बघतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की शमूएल बाळ एली समक्ष परमेश्वराची सेवा करीत असे. त्या काळी परमेश्वराचे वचन दुर्लभ झालं होतं, म्हणजे परमेश्वराचं वचन मिळत नव्हतं किंवा परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलत नव्हता. याचं कारण होतं इस्रायल लोकांची मूर्तीपूजा आणि जे एली याचकाचे जे मुलं आहेत त्यांचं भ्रष्ट वागणं. यावेळेस परमेश्वर शांत होता. कधी कधी प्राणो बराच वेळेस आम्ही बघतो की काही गोष्टी जर चुकत असेल तर परमेश्वर शासन करतो, परंतु बऱ्याच वेळेस परमेश्वर आम्हाला त्या परिस्थितीवर सोपून देतो. तुम्हाला जसं वागायचं तसं वागा. आम्हाला वाटतं की नाही परमेश्वर शांत आहे, परमेश्वर काहीच करत नाही, परमेश्वराने त्या व्यक्तीला नाही केलं मग मला का शासन करेल. ती व्यक्ती ते करते, मी पण करते. त्या व्यक्तीला जर शासन केलं नाही तर परमेश्वर मला कसं काय शासन करेल. होतं असं? होतं का? अहो होतं का? होतं ना. कधी कधी आम्हाला वाटतं ती व्यक्ती चुकीचं जीवन जगते, पण त्या परमेश्वराने अजून त्या व्यक्तीला शासन केलं नाही किंवा परमेश्वर त्या व्यक्तीला काही म्हणत नाही, मग मला थोडी परमेश्वर म्हणणार आहे की नाही. मी जरी वाईट वागलो तरी चालेल. तुम्हाला माहिती प्रियानो, परमेश्वराचं मौन धरणं या ठिकाणी ज्यावेळेस प्रियानो परमेश्वराचा न्यायदंड येतो ना किंवा परमेश्वराचा न्यायदंड येणार असतो ना, त्यावेळेस बरेचदा परमेश्वर शांत राहतो. लक्षात घ्या प्रियानो, आम्ही परमेश्वराच्या मौनाला प्रत्येक एकाच दृष्टिकोनातून नाही पाहू शकत. प्रत्येक वेळेस परमेश्वराचं मौन हे वेगवेगळ्या कारणासाठी होतं. पहिलं जे मौन होतं ते सुटकेसाठी आणि तारणासाठी होतं. या ठिकाणचं जे मौन आहे ते न्यायदंडासाठी, बरं का, लक्षात घ्या. हालेलुया. परमेश्वराचं वचन दुर्लभ झालं होतं कारण शास्त्रेच्या काळापासून मूर्तीपूजा इस्रायलमध्ये होती. मला वाटतं त्याच्या बाळाबद्दल त्याच्याबद्दल मी बोललेले होते की अष्टारोत वगैरे वगैरे त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी होत्या. आणि ह्या गोष्टीमुळे प्राणो परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला होता, परंतु परमेश्वर जो होता तो शांत होता. परमेश्वराने त्यांना सोडून दिलं होतं की तुम्हाला जसं वागायचं तुम्ही वागा, तुम्हाला जे करायचं तुम्ही ते करा. हालेलुया. बराच वेळेस परमेश्वर शांत राहतो आणि परमेश्वर आम्हाला आमच्या परिस्थितीवर सोडून देतो. प्राण हालेलुया. हालेलुया. करा, तुम्हाला जे करायचे ते तुम्ही करा, पण लक्षात घ्या परमेश्वराचा न्यायदंड येणार. परमेश्वर शांत राहतो याचा अर्थ हा होत नाही की परमेश्वर शासन करणार नाही किंवा परमेश्वर त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करेल, असा मुळीच अर्थ होत नाही. परमेश्वर सहन करतो, परमेश्वर संयम ठेवतो की नाही आता तरी बदलतील. परमेश्वर वाट पाहतो है ना, आता तरी माझ्याकडे येईल. जसं तो उधळ्या पुत्राचा बाप वाट पाहत होता की कधीतरी माझा मुलगा येईल, कारण तो पण आमचा बाप आहे. प्राण बराच वेळेस आम्ही त्याच्यापासून दूर जातो, परंतु तो वाट पाहतो, तो संयम धरतो की कधीतरी माझं मूल माझ्याकडे वापस येईल, कधीतरी त्याला माझी आठवण होईल, कधीतरी त्याला त्याच्या चुकीची जाणीव होईल आणि तो पुन्हा माझ्याकडे येईल. परंतु बरेच जण असे असतात की काही जण त्याच्याकडे येतात, परंतु काही जण त्याच्याकडे येत नाही, काही जण सुधारत नाही. मग ते विचार करतात कुठे परमेश्वराचा न्याय आला, कुठं परमेश्वराने आम्हाला शासन केले, आम्ही तर आम्हाला जसं हवंय तसं वागलो, परंतु कुठे
परमेश्वराचा न्याय आला? कदाचित हाच विचार इस्रायल लोकांनी आणि हफनी आणि फिनास जे एलीचे मुलं आहे त्यांनी केला असेल. आम्ही तर असं वागतोय, परंतु कुठं परमेश्वर न्याय करतोय? कुठं परमेश्वर शिक्षा करतोय? परमेश्वराने आणि त्यांचंच बघून इतरांनी पण तो एक हे घेतला असेल की जर परमेश्वराने त्या एली आणि फिनहासला शिक्षा नाही केली तर परमेश्वर आम्हाला पण नाही करणार, है की नाही? प्राणू, बराच वेळेस परमेश्वर अशा परिस्थितीमध्ये शांत राहतो, पण ज्या वेळेस वेळ पूर्ण होते, लक्षात घ्या बरं का, ही गोष्ट खूप गंभीर आहे प्राणू. परमेश्वर संयम ठेवतो, आता बदलतील, आता बदलतील, परंतु ज्या वेळेस लोक बदलत नाही प्राणू, मग परमेश्वराचा न्याय लोकांवर येतो प्राणू. ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं पहिली शमूएलाचा 4 अध्याय वचन 4 मध्ये की तेव्हा लोकांनी शिलोस माणसे पाठवून तेथून सेनाधीश परमेश्वराचा जो करूबारूढ असतो त्याच्या कराराचा कोश आणविला. देवाच्या कराराच्या कोशाबरोबर एलीचे 2 पुत्र फिनहास व हफनी हे होते. त्यानंतर वचन आम्हाला सांगतं प्राणो, ज्या प्रकारे वचन 7 मध्ये की तेव्हा बलिष्ठी भयभीत होऊन म्हणाले, देव छावणीत आला आहे, हाय हाय आता आमचे काय होईल? अशी गोष्ट पूर्वी कधी झाली नव्हती. हाय हाय आता आमचे काय होईल? अशा प्रतापी देवाच्या हातून आमची सुटका कोण करणार? ज्यांनी रानात मिस्री लोकाच्या तऱ्हेतऱ्हेच्या पिढ्यांनी पिडले तेच हे देव होते. ज्या गोष्टी परमेश्वराने मिस्रात केल्या होत्या प्राणो, त्या गोष्टी ह्या बलिष्ठी लोकांनाही माहीत होतं की इस्रायलाचा देव किती सामर्थ्यशाली आहे. आणि हफनी आणि फिनहासला वाटलं, ज्यावेळेस बलिष्ठ चालून आले त्यांना वाटलं की परमेश्वराचा कोश आमच्या सोबत आहे, मग आमचा बचाव नक्की होईल. किती जणांना असाच एक संभ्रम असतो, आम्ही कसे असलो तरी चालेल, परमेश्वराचं वचन आहे ना सोबत, आम्ही प्रार्थना करतो, सहभागितेला जातो, सगळ्या गोष्टी आम्ही करतो, आणि जे देवाच्या दृष्टीने आहे ते पण आम्ही चुकीचं करतो. आम्ही चुकीचं जीवन जगतोय प्राणो, परमेश्वराच्या विरोधात पाप करतोय, मग देवाचा कोश असूनही आम्ही वाचवले जाऊ शकत नाही. लक्षात घ्या बरं का. बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की देवाचं वचन आमच्या सोबत आहे मग आम्ही वाचू, पण आम्ही जे कृत्य करतोय, आम्ही जे देवाच्या विरोधात वागतोय त्याचं काय? हफनी आणि फिनहासने जे पाप परमेश्वराच्या विरोधात केलं, परमेश्वराने त्याचं शासन केलं का नाही? कोश असतानाही ते मारले गेले, कोश सोबत असतानाही ते मारले गेले. आम्ही वाटेल तसं नाही जगू शकत. आम्ही पाप पण करतोय, त्याच्यासोबत जरी परमेश्वराचं वचन, प्रार्थना, सहभागिता या गोष्टी जरी आमच्या जीवनात आहे, पण त्यासोबत जर चुकीच्या पण गोष्टी आमच्या सोबत आहे किंवा पाप आपल्या सोबत आहे, तर प्राणो परमेश्वराचं वचन सोबतही असून आम्ही वाचू शकत नाही. हा गैरसमज आहे बरं का. हा गैरसमज आहे की परमेश्वराचं वचन आहे मग परमेश्वराचं वचन सगळ्या शत्रूपासून आम्हाला सोडवेल. निश्चित सोडवेल, पण केव्हा? जेव्हा आमचं जीवन परमेश्वराच्या दृष्टीने योग्य असेल तेव्हा. बरोबर का? सहमत आहात? किती जण सहमत आहेत? हालेलुया. म्हणजे परमेश्वराचं वचन असणं पण गरजेचं आहे, त्यासोबत आमची वागणूक योग्य असणं गरजेची आहे. मग असं म्हणू नका की आमचं जीवन असं आहे परंतु देवाचं वचन आमच्या सोबत आहे मग आमचा बचाव होईल. परमेश्वर कुठलीच गोष्ट दुर्लक्षित करत. कधी कधी प्राण्यांनो आम्हाला आवडेल तसं आम्ही जीवन जगतो, नको त्या गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये करतो, आणि आम्ही प्रार्थना पण करतो, वचन पण वाचतो, सहभागितेत पण राहतो, सगळ्या गोष्टी सोबत चालतात, है की नाही? सेवा पण करतो, एकीकडे पाप पण होते. चालेल का? होईल? कुठपर्यंत चालणार? कुठपर्यंत परमेश्वर शांत राहणार? तर कधीतरी त्याचं मन तोडेल का नाही? ज्यावेळेस अपराध किंवा परमेश्वराची ज्यावेळेस सहनशक्ती राहणार नाही प्राण, है ना, तो दीर्घकाळ मौन धरतो, बराच वेळ तो मौन धरतो की नाही आता बदलतील मग बदलतील. परंतु ज्यावेळेस त्याचं मौन तुटतं ना, मग कोणाचं काही खरं राहत नाही. मग तो कोणीही असो,
कोणीही असो. मग त्याच्यासोबत डायरेक्टली परमेश्वराचा कोश जरी असला तर तो वाचू शकत नाही. हा भ्रम दूर करा की वचन आमच्या सोबत आहे आणि मग परमेश्वर आम्हाला वाचवेलच. परमेश्वर वाचवतो प्राण. परमेश्वराने कित्येक लोकांना वाचवले. हालेलुया. कोश ज्यावेळेस सोबत होता, यार्देन पार करून गेले की नाही? त्या पाण्यात कोणी मेलं का हो? परमेश्वराने वाचवलं की नाही? है ना? परमेश्वर वाचवतो. त्याचा कोश सोबत असताना परमेश्वर मार्ग काढवतो, वाचवतो. पण जर पाप सोबत आहे, आमचा भूतकाळ, अयोग्य भूतकाळ जर आमच्या सोबत आहे, तर अपेक्षा करू नका की देवाचा कोश असूनही आम्ही वाचू शकतो. हालेलुया. हालेलुया. सुप्रियानो, कधी कधी परमेश्वर मौन धरतो आणि वाट पाहतो की बदलल्या जावं, परिवर्तन घडावं. परंतु जर घडला जात नाही तर परमेश्वराचा न्याय येतो. ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो, पहिले शमूएलाचा 4 अध्याय वचन 11 मध्ये की परमेश्वराच्या कराराचा कोश हस्तगत झाला आणि एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास ठार झाले. ज्या गोष्टीचं प्रियानो आम्ही बघतो की तो कोश असतानाही लोक घाबरत नव्हते किंवा परमेश्वराला पूर्णपणे स्वीकारत नव्हते. ज्यावेळेस तो कोश पलिष्ठांच्या हाती गेला प्रियानो, त्यावेळेस निश्चित त्यांना त्या कोशाचं महत्त्व कळालं असेल. हालेलुया. तो कोश पलिष्ठांनी हस्तगत केला आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की एलीचे 2 पुत्र हफनी व फिनहास ठार झाले. कोश सोबत असताना. हालेलुया. कधी कधी आम्ही म्हणतो ना की ती व्यक्ती प्रभूमध्ये होती किंवा सगळ्या गोष्टी होती, मग त्या व्यक्तीसोबत असं का घडलं? त्या व्यक्तीच्या जीवनात का समस्या? ती व्यक्ती तर प्रार्थना करते, विश्वासात आहे, सहभागितेत आहे, वचनामध्ये आहे, मग अशा प्रकारचे अनिष्ट त्या व्यक्तीच्या जीवनात का? कारणीभूत आहे भूतकाळातील पाप. मागे जे पाप करून ठेवलेले ते आम्ही प्रभूच्या उपस्थितीत राहतो, वचनात चालतो आणि पाप करतो. प्रभू क्षमा करेल का हो? क्षमा करेल? फसवाल आम्ही, फसू शकतो आम्ही प्रभूला. वचन पण एकीकडे घेतो, एकीकडे पाप करतोय. आम्हाला काय वाटतं की आम्ही फक्त धार्मिकतेचा आव आणतो किंवा सेवा करतो आणि जे पाप केले परमेश्वर त्या कारणाने ह्या पापाला सोडून देईल. प्रत्येक वेळेस असं नाही होतो. प्रत्येक वेळेस असं होत नाही. हा गैरसमज आहे. देवाचं वचन सांगतं पापाचं वेतन मरण आहे. कोश जरी सोबत होता कोश, है ना? त्यांना वाटलं आम्ही विजयी होऊ, आम्ही शत्रूला हरू, आम्ही जिवंत राहू. पण काय झालं? काय झालं? मरण पावले. कोश सोबत असताना, परमेश्वराची उपस्थिती सोबत असताना. का घडलं असं? का घडलं? अहो सांगा. हालेलुया. मग या ठिकाणी आम्ही परमेश्वराला दोष देऊ शकतो का की परमेश्वरा तुझा कोश तर त्यांच्या सोबत होता, कसे ते मेले? परमेश्वराचा कोश सोबत होता. कशी विपत्ती त्यांच्यावर आली, कसं शत्रूने त्यांच्यावर हल्ला केला, कशी ते ठार झाले? परमेश्वराच्या पवित्र उपस्थिती त्यांच्या सोबत होती. परमेश्वराचं सामर्थ्य, तो करूबारूढ असणारा देवाचा कोश त्यांच्या सोबत होता. ते का मेले? आम्ही असं परमेश्वराला दोष लावू शकतो का? का? कारण वचन त्यांचं जीवन, फिनहास आणि हफनीचं जीवन काय होतं याबद्दल आम्हाला सांगतो. हालेलुया. बऱ्याचसा परमेश्वर जर मौन धरतो ना प्रियानो, ही बाप कधी कधी खूप घातक असते, है ना? म्हणून आम्ही वेळेत सावध होणं खूप गरजेचं आहे. अशा अनेक मौन बायबलमध्ये आहे. इयोबाच्या काळामध्ये पण परमेश्वराने मौन धरलं. ते इयोबाला सिद्ध करण्यासाठी की इयोब परमेश्वरासोबत किती एकनिष्ठ आहे. हालेलुया.
सो कधी कधी आमची परीक्षा होत असताना परमेश्वर शांत राहतो, आमच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही, कारण परमेश्वर जगाला दाखवून देऊ इच्छितो की माझं लेकरू किती निष्ठावान, किती विश्वासू आहे. जर परमेश्वराने आम्ही बघतो की इयोबाने परमेश्वराला अनेक प्रश्न केले, पण परमेश्वराने इयोबाच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. परंतु आम्ही बघतो की इयोबाच्या 38व्या अध्यायामध्ये परमेश्वर त्याचं मौन तोडतो, परमेश्वर इयोबाशी संभाषण करतो. या सगळ्या गोष्टीमध्ये परमेश्वर सैतानाला आणि जगाला दाखवू इच्छित होता की इयोब किती निष्ठावान आहे, इयोब कसोटीस खरा उतरणारा आहे. हालेलुया. खूप प्रश्न, इयोबासारखे प्रश्न तर मला वाटतं कोणीच केले नसतील, हे ना. इतके प्रश्न त्याने परमेश्वराला केले, पण त्या प्रत्येक प्रश्नाचं प्रभूने उत्तर दिलं नाही. प्रभू शांत होता, पण ज्यावेळेस प्रभूने त्याला उत्तर दिलं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होताना आम्हाला दिसतात आणि परमेश्वराने या मौनाच्या द्वारे इयोबाच्या कसोटीमध्ये जे मौन परमेश्वराने बाळगलं, त्यामध्ये परमेश्वराने इयोबाची निष्ठा आणि त्याचं कसोटीस खरं उतरणं, त्याचं परीक्षेत पास होणं दाखवून दिलं. हालेलुया. म्हणून बऱ्याच वेळेस आमच्या जीवनात परीक्षा येतात, त्यावेळेस परमेश्वर जर शांत असतो तर त्यावेळेस परमेश्वर सर्वांना दाखवू इच्छित आहोत की तुम्ही परमेश्वरासोबत किती निष्ठावान आहात. सिद्ध करण्यासाठी पण आमची निष्ठा, आमचा विश्वास सिद्ध करण्यासाठी बऱ्याच वेळेस परमेश्वर मौन धरतो. त्यानंतर आम्ही प्रभू येशू ख्रिस्त पण वधस्तंभावर शांत असताना आम्हाला पाहायला मिळतं बऱ्याच वेळेस त्याने पिलाताच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. हालेलुया. जर त्याने उत्तर दिले असतं, विरोध केला असता, तर जी तारणाची योजना होती ती योजना पूर्ण झाली असती का? नाही. म्हणून बऱ्याच वेळेस आम्ही बघतो की परमेश्वर जो आहे कधी कधी मौन धरतो, कधी कधी परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देत नाही, आणि कधी कधी परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देतो ते तीन शब्दांमध्ये देतो. एक म्हणजे होय. कधी कधी काही प्रार्थनेसाठी होय असतं, कधी कधी नाही असतं, आणि कधी कधी परमेश्वर म्हणत असतो थोडा वेळ थांबा. हालेलुया. या 3 वेगवेगळ्या शब्दामध्ये तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं. एक तर परमेश्वर होय म्हणत असतो, कधी कधी परमेश्वर नाही म्हणतो, तर कधी कधी परमेश्वर म्हणतो थोडा वेळ थांबा. हालेलुया. सो परमेश्वराने निश्चित आज मी विश्वास करते की जी परमेश्वराचं मौन आहे, याबद्दल परमेश्वराने आज त्याच्या वचनातून आमच्याशी बोध केलेला आहे. त्यानंतर आम्ही एक प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये आम्ही बघतो की जे वेदीखाली आत्मे आहे ते परमेश्वराकडे ओरड करताय की तू कधीपर्यंत न्याय करणार नाही, तू कधीपर्यंत शांत राहणार. परमेश्वर म्हणतो वेळ अजून पूर्ण झालेली, आणि ज्यावेळेस वेळ पूर्ण होईल परमेश्वर या प्रत्येक जे ख्रिस्तासाठी रक्त साक्षी झाले त्याचा सूड परमेश्वर घेईल. हालेलुया. सो बऱ्याच वेळेस परमेश्वराचं मौन हे सुटकेसाठी असतं, तारणासाठी असतं. परमेश्वराचं मौन हे न्यायदंडासाठी असतं. परमेश्वराचं मौन परीक्षेत सिद्ध करण्यासाठी असतं. त्याचबरोबर देवाचं मौन हे देवाची योजना पूर्ण करण्यासाठी असतं, आणि याचद्वारे परमेश्वर त्याचं काम करत असतो. सो प्रभू करू हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करू. आमेन.